गुरुच्या महत्वाचा, गुरुच्या पूजेचा आपला विषयचा. गुरुची जरूर आहे का? आहे. मानवी जीवनाची रचना अशी आहे की माणसाला जगातलं ज्ञान दुसऱ्याकडून घ्यावं लागतं. अगदी साधी गोष्ट आहे बघा. तुम्ही नुकते मुंबईमध्ये आलात. एक घडलेली गोष्ट सांगतो आपल्याला की एक मुलगा एल्फिस्टन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. ते बोरी बंदर पासून जवळ आहे. मॅजेस्टिक हॉटेल म्हणून जे आहे ना, त्याच्या मागे आहे. तेव्हा ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ना, त्याच्या पुढे. तेव्हा तो त्याला काही कल्पना जी नवीन आलेला मुलगा BA मध्ये, त्याला त्याने एक टॅक्सी केली. तो म्हणाला मी घेऊन जातो तुम्हाला. तर त्याने काय केलं, बोरी बंदरच्या जवळ जे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिस मधून चक्रा काढून रॉयल इन्स्टिट्यूटला चक्रा मारून असा खुला बेहून आलाय. भरतीच पैसे झाले त्याचे. त्याला कल्पना नाही, त्याने दिले. पण तो जेव्हा त्या सुपरिंटेंडंट कडे गेला तो म्हणला काय बा कसे आला तुम्ही? टॅक्सीने आलो. किती पडल्या? 25 रुपये. हो काय म्हणतात? अरे 3 रुपयामध्ये काम होतं, 25 रुपये. साध्या जीवनामध्ये दुसऱ्याकडून ज्ञान घेतल्याशिवाय आपलं चालत नाही. मग अध्यात्माने काय पाप केले? आपल्याला भगवंताचं दर्शन पाहिजे. आज आपल्याला ते दर्शन नाही. मी अज्ञानामध्ये आहे. अज्ञानातून ज्ञानाचा मार्ग मिळणं अशक्य गोष्ट आहे. ज्ञानाचा मार्ग कोण सांगेल? जो स्वतः ज्याला दर्शन झालंय, जो स्वतः जो ज्ञानी आहे, तोच तो मार्ग सांगू शकेल. म्हणून गुरुची अतिशय जरूर. आता मग गुरु आणि सद्गुरु यात काय फरक आहे? तुम्हाला गाणं शिकायचं आहे, तुम्ही गवयाकडे गेलात, तो गुरुच आहे तुमचा. तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तिथे तुम्हाला विषय शिकवला, तुम्ही तुमच्या जीवनाचं त्याने म्हणजे पैसाडका मिळू लागला, तोही गुरुच आहे. पण ही जी बाकीची ज्ञान आहेत याने समाधान नाही. तुम्हाला माहिती असेल, एक उदाहरण म्हणून घेतो मी. हे जे प्रोफेसर लोक असतात यांच्या आपसामध्ये इतके हेवे द्यावे असतात बोलायचे, वृत्तीनं आधी हलके असतात फार. बरं, तसंच गवई लोक. क्षमा करा, तुम्ही गवई असला तर मी त्याला म्हणत नाही. त्याचा तबला, त्याची सारंगी, त्याचं गायन तेवढं ऐकावं, पण माणूस म्हणून त्याची संगती नको असं वाटतं. म्हणजे मी माझं काही पदार्थ सांगत नाही. आपलं कसं आहे, जीवनातून निर्माण होणारं ज्ञान पाहिजे. माझी प्रतिज्ञा आहे, आता तो जीवन जिज्ञासा. तुमचं अध्यात्म जीवनातून निर्माण झालं पाहिजे, पुस्तकातून आणि इतर याच्यातून नव्हे. तेव्हा गजाननराव जोशी होते ना, हे अतिशय विद्वान होते त्यांच्या शास्त्रामध्ये. आणि ते हे तर होतेच उत्तम व्हायलिन वाजवणारे. त्यांचे मित्र होते बरं का, तबलजी तिरखवा म्हणून. ते म्हणाले कोण जोशी हुआ की निरूपणाला येत असत. इथे गोळेगावला एक बाई होत्या, त्यांना ते शिकवायला यायचं. ते रात्री इथे राहायचे, दिवसांनी यायचे, रविवारी निरूपण ऐकून जायचे. ते म्हणाले एका एका शतकामध्ये असा तबलजी निर्माण होतो. आपल्याला काही त्यात कळत नाही, असा तो तबल. पण म्हणाले त्याला घरात ठेवायची सोय नाही. याच्यावरून समजून घ्या बरं का. माझ्या म्हणण्याच हेतू लक्षात आला ना. तेव्हा गुरुत्व जे आहे हे अर्धवट गुरुत्व आहे, हे जीवनाचं सार्थक करीत नाही. पण परमात्म ज्ञान असं आहे की तो पूर्ण पुरुषच बन, काही मिळवायचं उरतच नाही. अगदी याचं उत्तम उदाहरण तुकाराम महाराजांचं आहे ना. 18-20 दारिद्र्य, बरं घराच प्रपंच होता, असं काही आहे बुवा, पैसा अडकाय, असं सगळं असून सुद्धा शिवाजी राजांनी बोलावणं पाठवलं. तेव्हा हे काय उत्तर दिलं? राजगृहा जावे मानाची आसे, तेथे काय वसे समाधान, असा उरक निरोप पाठवला. बरं की तुमच्या घरी समाधान आहे का? असेल, सत्ता असेल, पैसा अडका असेल, सगळं असेल, बाकी काय आहे तुमचं? तेव्हा जे मिळालं असताना आणखी काही मिळवायचं उरत नाही, पूर्ण समाधान मिळते. ते जो देतो तो सगळे, म्हणून त्याची पूजा करा.
खरं म्हणजे तो जीवनामध्ये इतका शिरला पाहिजे. अहो तुमची आमची तऱ्हा अशी आहे, तुमचा साहेब दाखवता आलेला 2-3 वर्ष बदलीवर तुमच्या जीवनात जेवढा शिरतो तेवढा काही जन्मभर उपयोगी पडणारा गुरु शिरत नाही. घरी आला की साहेब असं म्हणतो, साहेब तसं म्हणतो. ते एक विनोद नाही का, याचा विनोद आहे आपला एक हरवासी विनोद, की एक क्लार्क होता. तो ऑफिसात काम करायचा, नवा साहेब आला आणि साहेब काय म्हणतो हे घरी येऊन ते बायकोला सांगायचं. तेव्हा एके दिवशी साहेब त्याला डॅम फुल म्हणाला. काय सांगायचं म्हणाले, बायकोला म्हणायला लागले, अहो साहेब मला डॅम फुल म्हणाला. इतका साहेब जीवनात शिरतो, पण जन्मभर भगवंताचं स्मरण ठेव म्हणून सांगणारा सद्गुरु तो शिरावा म्हणून गुरुपौर्णिमेचा उत्सव. तो सुद्धा आपण असं करतो, ते तालीम करतो बरोबर, त्याचं कर्मकांड करतो, तेवढं ते झालं की संपलं. मग जन्म आपला वर्षभर जन्मभर नव्हे, तुझा माझा संबंध नाही असं होतं. मग त्या ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्यांना आपण संत कुल चक्रवर्ती असं म्हणतो, चक्रवर्ती जगात पुष्कळ असतात, संत शिरोमणी असे जे ज्ञानेश्वर महाराज, ते आपल्या गुरुची तारीफ काय करतायत. फक्त गुरु कसा आहे, त्याला 2 अंग आहे. हे सगळं मी का सांगतो, एवढं थोडं तरी लक्षात राहील. एक अंग त्याच्या अनुभवाचं. या आपली ज्ञानेश्वरी रविवारची असते ना, त्यात एकदा मी सांगितलं, आपल्या ध्यानात असेल की जगामध्ये पुष्कळ मोठे मोठे संत झाले, ते सगळे श्रीमंत, सगळे राजे, पण त्यातले काही अनुभवाची श्रीमंती ऐश्वर एवढं होतं की भगवंताला स्व पाहून चमत्कार वाटे. त्यापैकी ज्ञानेश्वर महाराज. इकडे दक्षिणेमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि उत्तरेमध्ये कबीर. काय अनुभव, काय अनुभव. म्हणजे आणि अलीकडच्या काळामध्ये अरविंद घोष हे, बरं का, म्हणजे त्यांच्यावरती अनुभवाचा वर्षावच झालेला जमका. आपल्याला माहितीये ना, साधं इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. माझ्या भगवंताच्या अनुभवाची सुरुवात एवढीशी झाली आणि ते वाढता वाढता संबंध विश्व व्यापून गेलं, लग्नावरी गेला, असं ते वर्णन आहे. काय असेल अनुभव. त्यांचे अभंग आपण वाचा. ज्ञानेश्वरी तर आहेत, पण अभंग वाचता वाचता असं वाटतं की या पुरुषाच्या अनुभवाला काही सीमा आहे का नाही. रोज अनुभव, रोज अनुभव, अशी स्थिती. त्याने आपल्या गुरुला काय बद्दल काय मिळलेलं आहे, इथून आपली सुरुवात. मग काय म्हणाले, 2 अंग, एक अनुभवाचं अंग. म्हणून परमात्म स्वरूप ज्याची अवस्था आहे ते वर्णन. यदक्षरम अनाख्येयम आनंद मजमे कलम, त्याला म्हणाले श्रीमन निवृत्तीनाथ असं म्हणतात. त्याचा मी आश्रय कर, त्याला मी शरण. मग म्हणाले, अहो त्यांच्यावर होतं काय, ब्रह्मविद्या होती, परमात्म स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. परमात्म स्वरूपाची ही जी विद्या आहे ती गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. श्रेष्ठ मोठ परमात्म स्वरूप असलेलं त्याला गुरु म्हणतात, असा माझा हा. तो कसा आहे म्हणाले, जयती आज्ञा नमस्तस्य. मी आपल्याला त्यातलं रहस्य सांगितलं. तो बोलतो ती आज्ञाच. सत्पुरुषाचा शब्द खाली पडू न देणं यासारखी शिष्याची तयारी नाही. एक लहानसं उदाहरण सांगतो आपल्याला. आम्ही शिष्यच आणि ब्रह्मानंद महाराज शिष्यच होते. तेव्हा महाराज काय म्हणाले, जे नाम तुम्हाला दिलेलं आहे तेच नाम मी ब्रह्मानंदांना देतो. त्यांनी ते सर्वस्वी खरं मानलं, तुम्ही मानित नाही, मी काय करू, काय सांगायचं. बघा, आपण विचार करा, देणारा तोच आहे, तेच देतोय. किंबहुना गुरुचं समत्व जर असेल, काल सांगितलं ना, निर्दोषम ही समम ब्रह्म. परमात्म स्वरूप सम आहे सगळीकडे. त्या समत्वाचं काय चिन्ह आहे, तर अन्नदान. जे राजापासून राजाला दिलं ते रंगापर्यंत, सत्पुरुषाच्या घरी अन्नदान सगळं सगळं. आणि दुसरं परमात्म स्वरूपाचं स्मरण. त्यात फरक नाही, घेणारा घेत नाही, त्याला काय. म्हणून जयती आज्ञा नमस्तस्य. पण त्या आज्ञेमध्ये फार प्रेम आहे, फार कारुण्य आहे. म्हणून म्हणाले की ते अतिशय करुणाने भिजलेलं आहे. दयार्द्रायी निरंतर, आर्द्र भिजलेलं, कठोर नाही, कोरडं नाही, अतिशय प्रेमाने भरलं. मग
काल काय सांगितलं म्हणाले, तो काय सांगतो साधन करायला. साधन हे कसं आहे, मी आपल्याला एक सूचना दिली की जितकी माणसं तितकी साधन. परमात्मा अनंत आहे ना, किती बंधनं तुम्ही त्याला घालणार. तेव्हा अनंत साधन, अनंत व्यक्ती, पण त्याला काहीतरी एक वर्गीकरण आहे. शास्त्र म्हटलं ना, अध्यात्म हे शास्त्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायात आहे, ऐसे अध्यात्म शास्त्रीय. शास्त्र म्हणलं की शासन आलं, बंधन आलं त्याच, म्हणजे ऑर्डर म्हणतात त्याला बरं का. तर्कशास्त्रामध्ये ऑर्डर म्हणतात, व्यवस्था आलीच त्यामध्ये. मग हे जे तुम्ही साधन साधन म्हणता, हे अरण्य आहे म्हणाले. असं आहे ना, उपाय वनवस, हे अनंत आहे, कितीतरी साधन आहे. मग त्याला ऑर्डर काय आहे, त्यामध्ये व्यवस्था काय आहे. तर म्हणले 3 प्रकार आहेत त्याच वर्गीकरण. एक बहिरंग साधन, दुसरं अंतरंग साधन, आणि तिसरं साक्षात साधन. ऐकून ठेवा, अध्यात्म म्हणजे काय आहे. बहिरंग साधन म्हणजे अत्यंत उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. एक अपरिग्रह नावाचं व्रत आहे. अपरिग्रह, परिग्रह म्हणजे घेणं, अपरिग्रह म्हणजे न घेणं, साधारण बरं का. उद्या कोणी राज्य द्यायला आला, मला नको. काही द्यायला आला, मला नको. बरं, अतिशय कठीण आहे बरं. या काळामध्ये मागितल्याशिवाय जिथे जगताच येत नाही अशी स्थिती आहे, तिथे अपरिग्रह म्हणजे काय असेल. मी पाहिलेलं उदाहरण सांगतो आपल्याला. या नाशिकला आपलं काय ठरलंय, जीवन जिज्ञासा, जीवनातून आलं पाहिजे ना. एक फडके शास्त्री म्हणून ते इथे आले होते आपल्या, आणि त्यांनी इथे त्याचा भागवताचा सत्कार सुद्धा केला. नवरा बायको आणि मुलगी एवढा संसार, त्यात मुलगी विधवा झालेली. ऐकण्यासारखा या माणसाची करा. कमरेला धोतर, अंगावर उपरणं असलं नाही बरं. त्यांची दाढी वाढलेली पाहून नाहीच म्हणायचं की शास्त्रवाचीची दाढी बोलतात, खरं म्हणायचे, देणं घेणं काही. बघा, असा मनुष्य. घरात 18-20 दारिद्र्य. ते गायत्री मंदिर म्हणून आहे, त्या मंदिरामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही राहा शास्त्रवादी म्हणून राहायचं. बायकोला कुबड आलेलं, काहीतरी योगा बिगाचा अभ्यास करायचे असा. घरामध्ये काही नाही असा, मिळकतीच नाही. आणि लोकांना फुकट ज्ञानदान. नाशिकचे 2-4 वकील विकेल असे लोक रोज सकाळी त्यांच्याकडे यायचे, त्यांना ब्रह्मसूत्राचा पाठ नाहीतर उपनिषदांचा पाठ सांगायचे बरं का. तर आम्ही काशीहून आलो होतो, त्यामुळे शास्त्राची गाठ घेऊ म्हणून मी त्यांच्याकडे गेले. सकाळी 10चा सुमार. तेव्हा घरात त्यांची बायको कुठे बाहेर गेली होती. बोलणं चालणं झाल्यावर तुमच्या हातावर काही देतो म्हणाले. म्हणून घरात स्वयंपाकघरात गेलं तर आहे काय, काही नाही. इकडे 5-10 मिनिटं शोधलं, काही मिळे ना हो. तर म्हणजे शास्त्रीय साखर हातावर द्या. अहो चहा पिते आम्ही, साखर कुठली आली म्हणजे घरामध्ये बरं का. मग म्हणाले इकडे तिकडे शोधताना कोनाड्यामध्ये एक खडी साखर, आपण नव्हे खारीक होती, खारीक. ती म्हणाली घ्या, तुमच्या नशिबाने मिळाली. म्हणलं घ्या. तेव्हा मी म्हणले शास्त्रीय कसं काय चालतं. तेव्हा म्हणाले, त्यांनी दसऱ्याची गोष्ट सांगितली की म्हणाले दसरा होता, 10 वाजेपर्यंत घरात काही नाही. बायकोने विचारलं आज काय करायचं. अरे पाण्यासारखं पकवान नाही म्हणले. त्याला काय झालं म्हणले, पाणी पिऊन राहू. आणि 11 वाजता त्यांना थोडे ज्योतिष येत होते. एक गुजराती व्यापारी आला, त्यांनी त्यांच्या समोर 1 रुपया ठेवला. ते पाहून त्याचं म्हणाले काहीतरी आणून आम्ही जेवलो. तर म्हणजे शास्त्रीबा आम्हाला पगार असून आम्हाला काळजी लागते, तुम्हाला म्हणलं काही नाही. त्याला अयाचित वृत्ती, याचना नाही, अपरिग्रह. हे कसं काय होतं. तर ते काय म्हणाले, ज्याच्या नावाने तुम्ही ती वृत्ती स्वीकारली आहे त्याला त्याची लाज असते. आजपर्यंत मला उपवास नाही कळला. त्या मुलीचं लग्न सुद्धा करून दिलं त्यांनी. ते लोकांच्याकडून आलेले पैसे त्यांनी ते जावायला सांगितलं, माझं काय नाही. आणि मनाचा उदारपणा एवढा, तिला एक मुलगा होता, तो पुढे त्यांच्या जवळ येऊन राहिला. तर ती नवरा मेला, ही बाल विधवा. तर शास्त्र म्हणाले आजच्या जगात तसं राहणं कठीण आहे, तुला पुन्हा लग्न करायचं असं तर तो. आणि तिने लग्न केलं. मला येणं शक्य नाही म्हणाले, मी हा सनातनी आहे, तेव्हा मी तुला आशीर्वाद देते, पण तुझ्या लग्नाला मला येता येणार अशा उद्देशा. मी काय सांगतोय, अपरिग्रह हे बहिरंग साधन आहे. तसंच
दुसऱ्याचं अंतःकरण न दुखवणं शब्दाने हे दुसरं साधन. सोपं समजू नका बरं का. अतिशय कठीण आहे. आपण अभ्यासात राहून सांग. आपल्याला असं आहे, लागून बोलल्याशिवाय चैनच पडत नाही मनामध्ये. किंबहुना आपल्याकडे एक म्हण आहे, एक रट्टा मारला तर शरीर विसरून जातं, पण कडू शब्द बोललेला जन्मभर लक्षात राहतो. आणि महाराज म्हणायचे, मी जर काही व्रत केलं असेल तर म्हणाले कधी कोणाचं अंतःकरण देतो. आणि त्याला दृष्टांत काय द्यायचे ते म्हणले, लहान मूल अकाली झालेलं म्हणून समजा 6 महिन्याचं किंवा 6.5 महिन्याचं मूल झालं, ते पुरं वाढलेलं नसतं, तर त्याला कापसात ठेवतात. इन्क्युबेटर म्हणतात नाही का त्या, की इन्क्युबेटर मध्ये ठेवतात. त्याला घेताना कापसामध्ये घ्यावं, इतकं म्हणजे ते नाजूक असतं. तसं माझ्याकडे येणाऱ्या माणसाचं अंतःकरण मी म्हणाले इतकं सांभाळ. हाय म्हणत असे. अहो असं आहे, घरातली 5-10 माणसं सांभाळाल तुम्ही, एवढा लोकसंग्रह करायचा. हजारो माणसं स्त्री पुरुष यायची, नाना तऱ्हेची यायची, आणि कोणाचं अंतःकरण दुखवायचं नाही म्हणजे काय, म्हणजे विलक्षण सामर्थ्यच आहे आवडे काय ते. हे बहिरंग. हे कसं आहे, किती सांगावं आपल्याला. 2-4 आहेत. सत्य बोल. गांधी म्हणत बुवा, आणि गांधींच्या पहिल्या याच्यामध्ये सत्य आणि अहिंसा हे असं या शक्काने. पुढे ते राजकारणाचा रंग त्याला आला, ते ते जाऊ द्या. अहिंसा नंतर सत्य. सत्य बोलणं महाराजांचं वाक्य, 1 वर्षभर तुम्ही खोटं बोलू नका आणि नाम घ्या, तुम्हाला वाचसिद्धी मिळेल, असं बोलले. काय असेल नाही का. आणि त्यांचं खरं बोलणं फार निराळं असेल. त्याचं अंतःकरण दुखवणार नाही, त्याला बरं वाटेल असं बोलणं म्हणजे माझं सत्य आहे म्हणा. आणि याला उदाहरण सांगायचं, त्या अलिबागच्या बाजूला आम्ही गेलो होतो. तिथे एक ग्रस्त होते, जिथे नावाचे, ते वकील होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आलेला होता आणि अतिशय करारी माणूस, संतापी. तो पडलेला असे तेव्हा तो काय म्हणाला, महाराज म्हणा आपण आला, बरं झालं. त्या घरात म्हणा गोंधळ आहे सगळा, बरं का, कोणी ऐकत नाही. म्हणजे एकाचं पाय काय म्हणाले सगळं आहे. तर महाराज म्हणे, तुम्ही काय काळजी करता, 8 दिवसात म्हणजे सगळं सुधारून देतो मी, बरं का. आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, 40 वर्ष प्रपंच ज्याचं सुधारलं ते मी 8 दिवसात सुधारून देणार आहे. त्याला बरं वाटलं. तुम्हाला खरं वाटेल तो 8 दिवसांनी मेला, त्या समाधानातच मेला असला पाहिजे, बरं का, की महाराज सुधारणार आहेत 8 दिवसामध्ये. शेवटी हा सुधारला, झाला म्हणून सुधारला. तेव्हा सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे सगळी बहिरंग साधन. हे कठीणच आहे, सोपं आहे. त्यात तिने ज्याला हठयोग म्हणतात तो एक साधन आहे. हठयोगी असतात ना, स्वतःशी अतिशय कठोर असतात. खायचं नाही म्हणजे नाही, काही थोडं शरीराला त्राप द्यायलाच पाहिजे. हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांनी एकदा मला सांगितलंय. मी म्हणाले, असा विचार केला की हे शीतोष्ण सहन करायचं म्हणजे काय करायचं. गीता सांगते ना, शीतोष्ण सुख दुःखे त्याला सम पाहिजे. तर म्हटलं मी भर उन्हाळ्यामध्ये, अलाहाबादच्या उन्हाळ्यामध्ये अंगावरती ब्लँकेट घेऊन बसे दिवसा, बरं का. एक गंमत सांगतो. स्वामी रामतीर्थांच्या पत्रामध्ये किती काय आहे की उन्हाळ्यामध्ये ते लाहोरला उन्हाळा भयंकर. तर म्हणाले, शोष पडला की मी गरम पाणी पित असेल आणि शोष जायचा. हे मला वाटलं बरं आहे, मुंबईला आपलं फार उकडतं आहे की सध्या तसं, तेव्हा आपण गरम पाणी प्यावं. तेव्हा मी म्हटलं वा, ते एकदम शोष कमी होतो, तहान कमी होते. त्या एका बाईने आमच्या घरात माणसाने विचारले, खरंच का गरम पाणी पितात. तर बाई म्हणले, तुम्ही गरम चहा पिता, ते चालतं, आणि गरम पाणी चालत नाही. होय, काय आपली तर आहे बघ. मग हठयोग म्हणजे हा असा आहे. एक उदाहरण सांगतोय की नारायण स्वामी म्हणून होते, सांगितलं आनंद आहे साधनाचा. हा त्यांना गोड खायची फार भयंकर हौस, आणि गुरुने सांगितले की बाबा तुला हे सोड, जीभ जिंकली पाहिजे. म्हणजे काय करायचे, खिशात पैसे घ्यायचे आणि मिठाईच्या दुकानासमोर उभे राहायचे जाऊन, आणि त्याला विचारायचे हे काय भाव आहे, हे काय भाव आहे, हे काय आहे. आणि तो म्हणायचं हे ताजं केलं, हे अमकं आहे. खायचं नाही, पैसे घ्यायचे, पैसे असून खिशात. असं म्हणाले, मी माझ्या जिभेवरती ताबा करत. तुम्ही असं काही करू नका. म्हणजे ऐकून ठेवा माणसं काय काय करतात. बरं, हा बहिरंग.
अंतरंगाचं जे साधन आहे ना, त्याच्यामध्ये पहिल्यांदा योग आहेत, राजयोग. आपल्या ज्या वृत्ती असतात त्या वृत्ती आवरणं, किंवा तुमच्याविषयी माझ्या मनात द्वेषवृत्ती येते. द्वेष म्हणजे अत्यंत नावड, इंटेन्स हेट्रेड, बरं का. इंटेन्स डिसलाईक इज हेट्रेड. अतिशय नावड असणे म्हणजे द्वेष, अतिशय आवड असणे म्हणजे प्रेम. एवढंच आहे. तेव्हा आपल्या महाराज असं म्हणाले, एकदा रात्री अंथरुणावर पडावं आणि नामस्मरण सुरू करा आणि पाहावं माझ्या मनात कोणाविषयी द्वेष आहे का. तो माझा द्वेष करील, पण मी माझा द्वेष त्याचा द्वेष करू नये, तरच म्हणाले परमात्मा साहेब. हा, नाही तर नाही. आणि खरं बोलतात, अंतःकरण कसं स्वच्छ पाहिजे. तेव्हा अंतरंग साधनामध्ये आपल्या जे विकार असतात, आपल्या ज्या स्वार्थी वृत्ती असतात, त्या वृत्तींना जाणून आवर घातला पाहिजे. हे अंतरंग साधन. याला आपली कल्पना आवरावी लागेल. अगदी उदाहरण घ्या, तुमच्या मुलाला किंवा मुलीला मॅट्रिक मध्ये 90% मार्क मिळाले ना, तर 2-4 ठिकाणी ऍप्लिकेशन टाकून ठेवलेले आहेत. आता कुठे मिळणार, कल्पना चालल्या, मग इकडे जावं का तिकडे जावं का तिकडे जावं, फुकट बरं का काय. आणि शेवटी 92ला क्लोज म्हणून आपल्या पाठीला असते, म्हणजे याच्या कल्पना फुकटच्या आहे. तशा आपल्या नेहमीच कल्पना असतात. बरं, हे सगळं आवरणं, विकल्प रहित होणं अंतरंग साधन जबरदस्त काम आहे. म्हणून अंतरंग साधन हे जास्त स्वतःलाच स्वतः समोर ठेवून सुधारणं. तिसरं जे आहे ना, साक्षात साधन. साक्षात साधनामध्ये 2 आहेत, एक प्रेम मार्ग आणि एक ज्ञान मार्ग. मला कल्पना आहे बरं का, हे सांगताना आजचा वेळ त्यातच जाणार आहे, परंतु एक माहिती असू द्या. पहिलं साक्षात साधन असेल तर प्रेमाचं. ते प्रेमाचं म्हणजे काय, कुठेतरी असं प्रेम चिकटलं पाहिजे कुठेही, की त्याचं स्मरण नको म्हणलं तरी अंतःकरण सोडित नाही. आणि असं गोपींचं प्रेम. म्हणून नारदासारख्या महात्म्यानी, अहो नारदाची अवस्था, व्यासाने भागवत लिहिलं ना, त्या व्यासाना सुद्धा अस्वस्थता होती महाभारत रचून. तेव्हा माझ्या या अस्वस्थतेचं कारण काय आहे, तेव्हा नारदाने सांगितलं की तू हे सगळं वर्णन केला इतिहास बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये भगवंताच्या गुणांचं वर्णन केलं नाहीस, त्यामुळे तुला असलं. यादुत्तम श्लोक गुणान वर्णन, उत्तम श्लोक म्हणजे परमात्मा, हा केलं नाहीस ते कर, म्हणजे तुला समाधान मिळेल, बरं का. तेव्हा त्या नारदाने भक्ती कशी करावी, यथा व्रजगोपिकांना काय असत, व्रजगोपीनी जसं प्रेम केलं, जशी भक्ती केली तसं करा. आणि नाथानी 12व्या अध्यायामध्ये भागवताच्या एक 20-25 ओव्या लिहिलेल्या आहेत. तुम्हाला कुतूहल असलं तर बघा, मराठीमध्ये इतकं सुंदर गोपी वर्णन नाही. एकच त्याचं सांगतो, काय झालं म्हणाले, त्यांचं इतकं प्रेम बसलं भगवंतावर, त्या विसराची वार्ता विसरल्या. तुमची आमची तक्रार ही आहे, सारखं महाराजांचं विसर पडत, विसराची वार्ता विसरल्या. मग काय झाली, मला कुणीतरी त्या मदरची पुस्तकं दिली आहेत, त्या अरविंद आश्रमातल्या ज्या मदर होत्या त्याच्या 3 व्हॉल्यूम लक्षात. त्यात पहिल्या व्हॉल्यूम मध्ये तिने असं म्हटलेलं आहे की मी 24व्या वर्षापासून साधन करते, आणि तिचं वर्णन करताना म्हणाली, आता माझी अवस्था अशी, आता 80 वर्षाची होती ती, म्हणाली आता माझी अवस्था अशी आहे की रिमेंबरिंग अँड फॉरगेटिंग हे द्वंद्वच नाही आहे. म्हणजे विसरणं आणि आठवण करणं हे विसरून घे, ते नाथाने सांगितले. विसराच्या वार्ता विसर, हे साक्षात साधन. याला उपाय काय आहे, याला उपाय जिकडे तिकडे त्याची सत्ता दिसली पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो, अप्रतिम उदाहरण. लैला मजनू म्हणून जसं सीताराम आपल्याकडे आहे ना, तसं पर्शियन लोकांमध्ये ह्या 2 प्रेमळ हे होते, जोडपे होते. लैला ही स्त्री, मजनू हा पुरुष. तेव्हा मजनूला लैलाचं चिंतन, लैलेला मजनूचं चिंतन, त्याला उर्दू मध्ये तसव्वुर असं म्हणतात, ध्यानच लागले. एकदा मजनू असा बसला होता आणि एक गृहस्थ आला म्हणाला की अरे तुझी ही अवस्था फार अप्रतिम आहे, तुला भेटायला ईश्वर येतोय
ऐकलं? तुला भेटायला ईश्वर येतोय. तेव्हा हा काय म्हणाला, त्याला सांग मला जर भेटायचं असेल तर लैलाचं रूप घेऊन ये, नाही तर मला भेटायला वेळ नाही. हा, मला तुकाराम महाराजांचं आठवत, एक धरीला चित्ती या मी रखुमाईचा पती, किंवा मीराबाई म्हणाली ना, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा नकोय. काय नाही, हा साक्षात साधन. आणि माझ्या मते भाऊसाहेबांनी हे केलं. महाराज म्हणले भाऊसाहेब ती मुलं माझी, म्हणजे भाऊसाहेब सोडला. भाऊसाहेब कसं सोडलं तुम्ही? तर ते काय म्हणाले, अहो एवढा मोठा मनुष्य म्हणतोय की माझी, तर मी कशाला म्हणे मध्ये. त्याचा अर्थ तसा की त्यांच्या शब्दाला काय किंमत होती त्याने ओळखली. हो, अहो हे आज्ञापालनच आहे, असं काय करता? हा मला 1000 वेळा सांगून अहो म्हणाले तुम्ही नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो. तरी आमचं सुद्धा आणि की नाही दरिद्री आहोत, श्रद्धा दरिद्री लोक होतात, बाकी सगळं आहे हे आहे. हे एक साक्षात साधन प्रेमाचं. आणि दुसरं ज्ञानाचं. ज्ञानाचं ते असं आहे, इथे एक हे होऊन गेले, झालं आटपतो मी 2 मिनिट. एक निसर्गदत्त बुवा म्हणून होऊन गेले गिरगाव मध्ये. त्यांचा एक ग्रंथ आहे आत्मज्ञान का आत्मा काहीतरी आहे असं आत्मा. त्यात त्यांनी आपल्याविषयी सांगितलंय. त्यांना विचारलं की तुम्हाला हे कसं साधलं? तेव्हा ते काय म्हणाले, माझे गुरु मला म्हणाले, ते सिद्ध काळेश्वरचे त्यांचे आहे, माझे गुरु मला म्हणाले अरे तू तोच आहेस, आणि मी विश्वास ठेवला आणि झालो म्हणलं मी तो. काय हो? नाही ही माणसं निराळी. ते म्हणलं मग तुम्हाला कसं झालं? ते नामस्मरणच केली. तसं माझ्या गुरुनी सांगितलं, माझा विश्वास बसला म्हणून. ते उपनिषदात गोष्ट आहे बरं का, तो बाप असं म्हणतो मुलाला, तत्त्वमसी, तू तेच आहेस, ते आहे असं म्हटल्या बरोबर तो झाला. आपल्याला होईल बरं का असं, एखादा किती फालतू डॉक्टर असावा, नुसती प्रॅक्टिस सुरू केलेला, आणि तुमचं कुठे जरा पोटात दुखतंय आणि तुम्ही गेला पाहायला, तुम्हाला कॅन्सर आहे असं वाटतं, टाटामध्ये जाऊन या, झाला झालाच, याला कॅन्सर झालाच म्हणून समजा. अशी स्थिती आहे. कसं आहे, आमच्याजवळ नाही असं नाही, पण दृश्यावरती श्रद्धा आहे, अदृश्यावरती नाही. ही ज्याच्या जवळ आहे ते साक्षात साधन. मग आपल्याला यापैकी की नाही थोडं थोडं प्रत्येकाचं घ्यायला पाहिजे साधनामध्ये. म्हणून साधनाला अरण्य म्हटलं. त्या अरण्याला जर काही वसंत ऋतू असेल तर तो सद्गुरु हा वसंत ऋतू आहे. आणि त्या ब्रह्मविद्येचं सौभाग्य आहे, त्या ब्रह्मविद्येचं मंगळसूत्र आहे. आणि असा हा माझा गुरु कारुण्यानं भरलेला आहे, अमूर्ताची परिमूर्ती कारुण्याचा, सदेह कारुण्य आहे असा माझा हा. तर तो म्हणाले, आजची एवढी शेवटची अशी आहे, कसं आहे म्हणाले, अविद्येचे आडवे गुंजीत जीवपणाचे भवे, चैतन्याचे धावे कारुण्ये की. भाषा जुनी आहे, अर्थ त्याचा असा आहे, हा जीव अविद्येच्या अरण्यामध्ये भटकतोय, चक्रा मारतोय. भवे म्हणजे फेरे मारतोय, चक्रा मारतोय, म्हणजे या जन्मी पुन्हा जन्मी पुन्हा जन्मी अशा चक्रा मारतोय आणि कंटाळलाय, त्रासलाय. त्याची करुणा आल्यामुळे, त्या आपल्या स्वरूपाची करुणा आल्यामुळे हा सद्गुरु धावत येतो. आपण सकाळी भजन करताना म्हणतो ना की तो धावत आलाय, तो धावत येतो आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढतो.